आजचा दिवस म्हणजे फार महत्त्वाचा आहे. आणखीन औरंगाबादला आलो म्हणजे आपल्या घरी आल्यासारखं वाटतं मला. जवळच इथून पैठण म्हणजे प्रतिष्ठान आहे, तिथे आमचे पूर्वज राहिलेले आहेत. ते सगळं आपल्याला माहितीच आहे. पण आज सांगायचं म्हणजे असं की सहयोगाबद्दल फार गहन असता पाहिजे. आता इथे 36 देशातले लोक आलेले आहेत आणि त्यांना गणपती कशाचे खातात ते माहिती नाही. तिथून सुरू गणपतीचा ज्यांनी माहीत नाही, ज्यांनी गणपती काय ते पाहिलेलं नाही, त्या लोकांनी इतकं ध्यानधारणा करून इतकं मिळवलं आहे आणि इतके गहन उतरले, तर आपण किती मिळवायला पाहिजे आणि आपण किती पुढे जायला पाहिजे. पण तसं आपलं होत नाही. कारण त्याला रशियाला जाऊन माझ्या लक्षात आलं की रशियामध्ये हजारो लोक सहयोगात आले. हजारो, 2000 बाहेर तर 2000 आतमध्ये हॉलमध्ये. परत दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटलं तर 4,000 परत. आणि त्यांना पार केल्यानंतर ते जमतात. सकाळी उठून शिस्तशीर म्हटलं 4 आंघोळ करायचे, 4 आंघोळ करून ध्यानाला बसतात 5 वाजता. 5 ते 6 ध्यानाला बसतात. सगळे यच्चे आहोत. पण आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे सगळ्या कर्माला आपल्याला वेळ आहे. आता बहिणीच्या, मुलीच्या, अमक्याच्या तमक्याच्या लग्नाला जाऊ. अजून आपल्यामध्ये त्याचं हे खूप आहे. म्हणजे कुसंस्कार आहेत ते सगळे. ही माझी बहीण, ती सहयोगिनी नाही तर ते आपले काही नातं नाही आहे त्याचं. हेची सोयरे होती म्हणून सांगितलेलं आहे ज्ञानेश्वराने. तुमचे सोयरीक हे, ती सोयरीक आता विसरायची. आता तुम्ही सहज धर्मात आला की ती सोयरीक विसरून आता ही तुमची सोयरीक आहे. ह्या मंडळींना बघा, सगळं सोडून तुमच्यासारखे वस्त्र घालून बसले ती. तसंच आपणही आपलं हृदय उघडलं पाहिजे. माझी बहीण अशी, आता कुठे गेलं की माझ्या भावाच्या आईला, भावाच्या बायकोच्या आईला अमुक रोग आहे म्हणून हजर दत्त पहिल्यांदा. सगळा हाच विचार की माताजींचा कसा उपयोग करून घ्यायचा. अरे माझं काय फायदा करून घ्यायचा आहे, मला आत्म्याला मिळवायचं आहे, मला आत्म्यामध्ये उतरायचं आहे, माझं स्वतःचं उत्थान मला करून घ्यायचं आहे. ह्याच्यात राहिलं काय, बाकी सगळं तर आहेच, त्याला काही अंत नाही. अमुक झालं तमुक झालं, नुसते जगावरचे प्रश्न माझ्यासमोर ठेवायचे. पण मग मला असं वाटतं की हे लोक देवाला शोधत आहेत का काय, जगाच्याच काहीतरी गोष्टी शोधत फिरत. आणि सहयोग वाढायला पाहिजे. जो आपला वारसा आहे, हजारो वर्षांनी जी इथे संत साधूंनी एवढी मेहनत केली नाही, ह्या जमिनीत आपलं रक्त होतेलं आहे, या ठिकाणी तर सहयोग एकदम वाढायला पाहिजे. पण आता एखादा दुष्ट येऊ द्या, भामटा येऊ द्या, पैसे घेणारा येऊ द्या, किंवा हजारो येऊन उभे राहते. ते सत्य साईबाबाचं भूत असलं किंवा कोणाचे भूत असलं, ते पहिल्यांदा त्यांच्या पायावर हजारो लोक येणार. पण तो देतो काय ते बघा. म्हणे हिरे देतो. अहो हिरे घ्यायला तुम्ही बाजारात जा, त्याला देवधर्म कशाला पाहिजे असा. हा काही देवधर्म झाला आजपर्यंत कोणत्याही संतांनी किंवा कोणत्या अवतरणाने हिरे आणि हे वाटले ते का. आणि तो तुम्हाला देणार नाही, तो श्रीमंत लोकांना देतो आणि घेतो त्यांच्याकडनं. मग ह्या अशा गोष्टींमध्ये फसून आपण जे आता वाहून चाललो आहे ते जरासं सुधारायला पाहिजे. आणि तेच मला आश्चर्य वाटतं की हिंदुस्थानामध्ये सहयोग तेवढा पसरत नाही, एवढा पसरत नाही. आता पुण्याला, मुंबईला किंवा म्हणू तर दिल्लीला बरं चाललं आहे. पण तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांना जाऊन सांगायला पाहिजे की आता तुम्ही बसलेत कशासाठी, आत्मसाक्षात्कार घ्या. याच्यासाठी सगळा धर्म केला आजपर्यंत, एवढी मेहनत केली, आता याच्या पुढे काय करायचं आहे, तुम्हाला काय मिळवायचं आहे, बोलायला पाहिजे. पण आपण आपल्याला असतो आणि ते आपले गुरुचे झेंडे लावून फिरतात. आणि सगळे भामटे आहेत इथून तिथून. मी सांगते तुम्हाला, सगळे भामटे. ह्या गुरूंमध्ये मला अस्सल एकही दिसत नाही. असला तर मी स्वतः सांगेन की आहे म्हणून. पण सगळे इथून तिथून भामटे आहेत, मी तुम्हाला लुटायला बसले. त्यांचं तुमच्या प्रॉपर्टीवर, पैशावर, बायकांवर, मुलांवर, सगळ्यांकडे नजर, पण तुमच्या आत्म्यावर नजर नाही. तेव्हा तुम्हाला स्वतःचं भलं करून घ्यायचं आहे ना. कोणत्या तरी गुरुच्या पाठी लागू आपण वाया जाऊ, हीच कल्पनासुद्धा तुम्हाला येत नाही. बहुतेक लोकांना कॅन्सरचा रोग, हा रोग ह्या गुरूंच्यामुळे होतो. कारण हे काहीतरी प्रेतविद्या, स्मशानविद्या, भूतविद्या करतात सरळ, आणि लोकांना आपल्याकडे आकर्षून घेतात आणि पैसे काढत असतात सारखे तुमचे. काय गुरुला तुमच्या पैशाची काय गरज असायला पाहिजे. आज आम्ही श्रीमंत घराण्यातले, साहेबांची मोठी पदवी म्हणून आम्ही सगळं घालतो. उद्या जर आम्ही गरिबाच्या घराण्यात जन्माला असतो, गरिबीत राहिलो असतो, आम्हाला काही त्रास होत नाही कुठे झोपायला. काय तुम्ही म्हणाल तर इथे मी झोपू शकतो. पण ह्यांचं लक्ष कुठे आहे, ह्यांचं पाहिलं पाहिजे. नसे अनेक गुरु आहेत तरतरीचे, त्याचं एवढं बोकाळलेलं आहे. ते गजानन महाराज, केवढा त्रास झाला बाबा मला त्या माणसाचा, भयंकर त्रास आहे. काय म्हणा, ते फारच वाईट मनुष्य होता.
ज्यांनी त्याची पोथी वाचली त्याला काही ना काहीतरी रोग होणार. 50 वर्षापर्यंत तो मनुष्य टिकला तर नशीब समजायचं. आता मी स्पष्ट सांगते तुम्हाला, म्हणजे आता त्याच्या पोथ्या बिथ्या त्या गोदावरीत घेऊन घाला. ज्यांनी त्यांच्या पोथ्या वाचल्या त्यांचे चेहरेच असे होऊन जातात की विश्वासच वाटत नाही. सहयोगात येऊन सुद्धा चालू असतं त्यांचं काम. तर इकडे लक्ष घाला. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे आपल्यामध्ये जी धारणा होते, धारा आहे तीचा धर्म. जी आपल्यामध्ये धारणा होते तोच धर्म आहे. आणि ती धारणा काय आहे तर आपल्यामध्ये 10 धर्म आहेत. ते धर्म आपल्यामध्ये जागृत झाले पाहिजे. ते कुंडलिनीशिवाय होऊ शकत नाही. उद्या मी म्हटलं तू खोटं बोलू नकोस, तसं जमणार नाही. म्हटलं चोरी करू नकोस, ते जमणार नाही. उद्या म्हटलं की तू कोणाची लंथन करू नकोस, कुणाला दुखवू नकोस, तसं जमणार नाही. पण हे धर्म आपोआप आतमध्ये जागृत झाले म्हणजे सांगायची गरज काय, आपोआपच घडतं. सगळं काय आपोआपच सुटतं, काही सांगावं लागत नाही, आपोआपच सगळं होतं. कारण तुमच्यात ते धर्म आहेत. जसे आहे तुम्ही पणत्या लावल्यात किंवा समया लावलेल्या आहेत, त्या समयांना फक्त जर दीप लावला तर त्यांचा प्रकाश येणारच की. तसाच तो प्रकाश, पण तो कार्यान्वित होतो. तो नुसता प्रकाश नाही, त्याचं कार्य घडतं आणि त्या कार्याने मनुष्याला सशक्तता येते. सशक्त झाला, त्याच्यात ती शक्ती आली म्हणजे मग तो कोणत्या यायला मला जुमानत नाही. आणि केवढं मोठं आपल्याजवळ दान आहे. साधू संतांचं आहे, शिवाजी महाराजांचं आहे. काय पुरुष होता तो, तो पण एक आत्मसाक्षात्कारी महापुरुष होता. तोही आपल्या इथे होऊन गेले. तेव्हा आपलं तसं आयुष्य झालं पाहिजे हे शिकलं पाहिजे. ह्यांच्यापासून काही शिकण्यासारखं तसं विशेष नाही. मी तुम्हाला सांगते, एकच शिकण्याचं आहे की ज्यांनी कधी गणपतीला जाणलं नाही, ते कोणाला माहिती आहे, ते एवढे गहन कसे उतरले. तेव्हा ह्यांच्यात काहीतरी गहनता आहे. बाकी जे आपण आपली फॉरेनच्या लोकांचं शिकायला म्हणतो त्यांच्यात काही शिकण्यासारखं नाही. त्यांच्या संस्कृतीत काहीही चांगलं नाही. सगळा सर्वनाश होतो आहे तिकडे. तुम्ही बघाल तर लंडनसारख्या इंग्लंडसारख्या देशामध्ये 2 मुलांना एका आठवड्यात आईबाप मारत असतात. असं म्हणजे त्याचं आहे. आपल्याकडे कोणी मारतं का मुलांना? लहान लहान मुलांना कोंडून मारतात, चिडून आई वडील. आणि पुष्कळशे मुलं 8-9 वर्षाचे मुलं आपल्या आजोबा आजीला मारून टाकतात. असले भयंकर प्रकार आहे. रस्त्याने तुम्ही चालले तर तुमची पर्स सोडून घेतील, तुमच्या घेतील, सारखं माऱ्या नुसत्या चाललेल्या आहेत. अमेरिकेत तर तुम्ही जाऊ शकत नाही दागिने घालून, सगळं ओढून घेतील, वाढून घेतील. ड्रग्स काय आले त्यांच्याकडे, असे घाणेरडे रोग आलेले आहेत. सगळा प्रकार इतका भयंकर आहे. त्यासाठी हे इथे आले, शांतीसाठी. तर आपल्याला वरदान आहे बरंच. देवकृपेने आपल्या संस्कृतीमुळे आपल्याजवळ पुष्कळ वरदान आहे. आपल्या वागण्यात, आपल्या समजण्यात पुष्कळ फरक आहे. पण फक्त धर्माच्या बाबतीत आपण कोणते आहोत? धर्म कुठे आहे? आतमध्ये. तो धारणा झाला. तो झाल्याशिवाय बाह्यातले धर्म माणसाने केलेले धर्म आहेत. अहो देवळामध्ये सुद्धा काय प्रकार चालले तुम्हाला माहिती आहे? मला सांगायला नको. नुसते पैसे उकळायचे. आणि आमच्या आता महालक्ष्मीच्या देवळामध्ये मुंबईला तर ते गांजा विकतात अगदी सर्रास. म्हणजे हे काय, देव झोपी गेला आहे का? ह्या लोकांची राक्षसीपणा एवढा वाढला आहे की तिथून उठूनच गेला. असे प्रत्येक देवळामधले प्रकार. तुम्हाला खंडोबाच्या देवळाचं म्हणा तर काय आहे, तुमच्या आपलं विठ्ठलाचं देऊळ आहे कोल्हापूरला, ते काय कमी लोक आहे? प्रसिद्ध आहे. का असं होतं आहे? लोक म्हणते अहो तुम्ही देव म्हणता, मग असं कसं होतं? माताजी देव हा आहे पण तुमच्या खिशात नाही. तुम्ही जसं म्हणाल तसं देवाला वागू शकत नाही, त्याला वाटेल तसं करू शकत नाही तुम्ही देवाला. देव हा आहे तो जाणून घेतला पाहिजे कसा आहे. तो जाणल्याशिवाय आपण उगीच प्रत्येक देवळात देव बघतो तसं नाही. आहेत आता स्वयंभू आहेत जेवढे देवळं ती ठीक आहेत, पण ते खराब करून टाकलं. माणसाला काही दिलं तरी तो खराब करून टाकतो. जंगल तसं स्वच्छ असेल, 4 माणसं जाऊन राहतील तर घाण होणार. तसंच धर्माचं करून ठेवलेलं आहे. सगळे धर्म बिघडवून ठेवले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं अनास्था की हा धर्म कसा, मग हा अशा धर्मात काय करायचं? माताजी हे असे लोक आहेत, ते असे दुष्ट आहेत, तर कसं काय करता? आम्ही एवढं पारायण केलं, आम्हाला सांगितलं आमच्या गुरुनी तुम्ही पारायण करा, तर आम्ही आजारीच पडलो, असं कसं झालं? अहो तुमचा अजून परमेश्वराशी काहीही लागाबंदा झालेला नाही, काहीही तुमचा संबंध झालेला नाही. जोपर्यंत ह्याचा संबंध मेनशी झाला नाही, इथे बडबडून उपयोगाच काय होणार आहे माझं? तसंच आहे. जर तुमचा संबंध झाला, मग संबंधच झालेला आहे म्हणजेच योग. हाच योग प्राप्त झाला पाहिजे. आणि तो योग झाला म्हणजे जी परमचैतन्य सगळीकडे पसरलेलं आहे ते तुमच्यातनं वाहू लागतं आणि तुम्ही शक्तिशाली होता. पण आधी हे समजलं पाहिजे की आत्तापर्यंत आम्ही केलेलं आहे ते काही शहाणपण नव्हतं. जर तुमचा टेलिफोनची कनेक्शनच नाही, तुम्ही टेलिफोन केला तर त्याच्यात काय शहाणपण आहे?
तसंच आहे. जोपर्यंत कनेक्शन नाही तेव्हा रामाचं नाव घेतलं तर राम रागवणारच की तुझा काय संबंध बाबा माझा, तू कोण होतोस. कळलं ना, तसा प्रकार. तेव्हा काही मंत्रफंत्र काही म्हणत असाल ते सध्या सोडून आधी तुम्ही सहयोग धारणा करा. मग तुम्हाला कळेल तुम्हाला कोणता त्रास आहे, कुठे तुम्हाला तकलीफ आहे, काय आहे ते बघू, आणि तसं तुम्हाला व्यवस्थित आम्ही मंत्र सांगू की हा मंत्र म्हणा. त्याचं मोठं ज्ञान आहे, मोठं त्याचं शास्त्र आहे. उठल्या सुटल्या एक मला मंत्र दिला, काय अमका काय तमका, अरे काय बघून दिला का काय असंच देतोय, आणि त्याला पैसे दिले, गाढवही दिल ते, त्याला कशाला गुरु पाहिजे मंत्र द्यायला. असा अगदी सांगोपांग विचार पाहिजे. जर तुम्हाला असे चाणाक्षपणा नसला तर मूढांसाठी सहयोग नाही. रामदासांनी सांगितलं मूढांसाठी नाही. रामदासांना विचारलं केवढी वेळ लागतो कुंडलिनी जागृत करायला, केवढा वेळ लागेल. तत्क्षण शब्द वापरल्यात, तत्क्षण, त्या क्षणीच कुंडलिनी जागृत होईल. पण अधिकारी पाहिजे. अधिकारी असला तर जागृती होणार, अधिकारी नसला तर कधीच होणार नाही. अधिकारी म्हणजे त्या माणसाचं आयुष्य, त्याचं वागणं जरी कसंही असलं किंवा काहीही असलं तरी पहिली गोष्ट पाहिली पाहिजे की हा कुंडलिनीचं जागरण करतो की नाही. जर तुमच्याकडनं तो पैसे उकळतो आहे, तो काय तुमचं जागृती करणार, तो तर तुमचा मिंदा, तुमचा नोकर. तुम्ही राहाल का कोणाच्या दमावर. तुम्हाला जर म्हटलं येऊन तुम्ही फुकटखोरी कराल तर तुम्ही कराल का, नाही करणार. तर त्याला तेवढाही मान नाही, फुकटखोरी करून राहतोय, खोटं बोलून राहतंय. तर सत्यावर उतरायला पाहिजे. जर सत्य धरलं आहे तर जे सत्य आहे तेच मिळालं पाहिजे मला, असा हट्ट धरायचा. तेव्हाच तुम्हाला सत्य मिळेल आणि वास्तविकता मिळेल. आणि नाही तर असत्यावर उभे राहिले तर असत्य मिळेल, आणि असत्याने तुमचा संतोष होणार नाही, समाधान मिळणार नाही. आणि ज्यासाठी एवढी धडपडाट आहे, ज्यासाठी तुम्ही उपास करता, ज्यासाठी जे तुम्ही त्रास उचलले, देवाला टाहो फोडला, ते सगळं तुम्हाला दारातच आहे. म्हणून आपल्या हृदयातच आधी परमेश्वर ओळखला पाहिजे. आपल्या हृदयात जो परमेश्वर मिळेल त्यानेच आपण जाणू शकू, त्यानेच आपल्याला सत्य मिळेल. एकमेव सत्य कळेल, सत्य काय आणि खोटं काय. सध्या तरी आपली अशी स्थिती अर्धांतरी आहे. सध्या आपल्याला जोपर्यंत आपला परमेश्वराशी संबंध झालेला नाही तोपर्यंत परमेश्वराबद्दल काहीही धारणा करून परमेश्वर होत नाही. परमेश्वराची तुम्ही धारणा करू शकत नाही, ती आपल्यामध्ये धारणा झाली पाहिजे. परमेश्वर हा असा, परमेश्वर हा तसा. मग त्याला शिवाय द्यायच्या, साखळी घालायची की तुझं मी एवढं केलं, माझं का नाही करत. अरे पण तुझा संबंधच नाही बाबा, परमेश्वराचा काय दोष याच्यात. परमेश्वराने जर तुमचं काही केलं नाही त्याच्यात त्याचा काय दोष आहे. तुमचा आता संबंध नको व्हायला का. तेव्हा आता सहयोग तुमच्या दारी आलेला आहे, सगळ्यांनी सहयोग स्वीकारावा आणि त्याचं वर्णन करावं. इतकंच हवे, पण तो आपल्या डोक्यावर धरून सगळ्यांना सांगितलं पाहिजे. तर पुढच्या वेळेला मला आशा आहे की तुमच्या औरंगाबादला आणखी बरीच मंडळी येते. आता बाहेरून इतके आले तर इथले गावातले जास्तच पाहिजे त्यांच्यापेक्षा. तर आज बघूया संध्याकाळी कसं काय होतं ते. वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण आपल्याला कशाचा विश्वास असला की त्याच्यात जर कुणी म्हटलं तर फार वाईट वाटतं. समजा हातात तुमच्या साप आहे, मी म्हटलं बाबा तुमच्या हातात साप आहे सोडा, पण अंधार आहे दिसत नाही, तर तुम्हाला नाही साप नाही दूरच आहे. पण जर प्रकाश आला तरच त्या प्रकाशात कळेल ना की हा साप आहे, म्हणून आधी प्रकाश घेतला पाहिजे. तेव्हा सगळ्यांनी पूर्णपणे लक्षात घेतलं पाहिजे, सहयोगांनी सुद्धा, की अजून ज्यांना प्रकाश मिळाला नाही त्यांना प्रेमाने समजावून वळवून घ्यायचं. त्यांना म्हणायचं बघा आमचं आयुष्य कसं बदलत चाललं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळ्या गोष्टी पुढ्यात येतील. आधी ते मागायचं नाही, आधी मागायचं आम्हाला प्रकाश दे, आधी आम्हाला परमचैतन्य दे, आणि त्याच्यानंतर सगळं पुढ्यात जिथे जाल तिथे अगदी समोर दत्त. काहीही कोणतेही प्रश्न राहणार नाही, सगळं अगदी व्यवस्थित होईल. तेव्हा तुम्ही कृपा करून सहयोगामध्ये गहनता प्राप्त करा. बाकी सगळं व्यवस्थित होणार आहे. त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, फक्त सहयोगाकडे लक्ष द्या. आणि आपल्यातला आत्मा जो आहे तो जागृत झाला की नाही, त्याची पूर्णपणे आपल्याला प्रचिती आली की नाही, आपण गहनात आता उतरलो की नाही, आणखी निर्विचारितेच्या पलीकडे निर्विकल्पतेत आपण उतरलो की नाही, इकडे लक्ष द्या. उगीच सहयोग म्हणजे काहीतरी जसं बाजारात जायचं तसं एक सहयोग असा ज्यांनी केला त्यांना सहयोगाचा कोणताच लाभ होणार नाही. गहनात उतरलं पाहिजे, वेळ दिलं पाहिजे. आजकाल वेळ कमी आहे, पण सहयोगाला 10 मिनटं सकाळी संध्याकाळी 10 मिनटं पूर्ण आदराने केलं की झालं, सगळं व्यवस्थित होतं. त्याला काही जास्त करावं लागत नाही. जमिनीवर नको बसायला, त्यांना वरती बसायचं, वर बसा, तिकडे बसा, थोडी जागा. तर एकंदरीत चांगला सांगोपांग विचार करायचा. आपल्याला आयुष्यात काय मिळालं आहे, आपण काय मिळवलं आहे, लोकांशी असं बोलायचं. काय हो काय मिळालं, तुम्ही एवढं जप ताप केलं, हे केलं, लावून घ्या.
चला आईसमोर असं कपाळ घेऊन यायचं नाही. आम्ही काही मानत नाही, ते मानतच नाही. कसलं काय नाही, कसलं काय. पुरुषांना वैधव्य येत नाही, फक्त बायकांनाच येतं. काय आम्ही मानत नाही. बेकारच्या गोष्टी सगळी अंधश्रद्धा आहे. आपल्याला ती अंधश्रद्धा ठेवायची नाही. पहिल्यांदा डोळे उघडायचे, प्रकाशात यायचं आणि जे व्यवस्थित ते बघायचं. रूढीगत, फार रूढीगत आहे सगळं. त्या रूढीला तोडून टाकलं पाहिजे आणि समजलं पाहिजे की आपणच त्या मोठ्या मंदिराचे आपणच खांब आहोत आणि आपल्यावरच तर सगळा आधार होणार आहे. तर तुम्ही सुरुवातीचे सहयोगी आहात म्हणून मी तुम्हाला फार समजावून सांगितलं, पण तुम्ही काही सगळ्यांना सांगत सुटू नका. हळूहळू त्यांची सुटका करा. नाही तर जाऊन सांगितल्यावर की अरे बाबा तुझा हा गुरु आहे, त्याला सोड, तर ते तुम्हाला मारायलाच धावतील. तर शहाणपणा करू, व्यवस्थित आरामात समजून त्यांना सांगायचं, हे सोडा, याने काय मिळालं तुम्हाला, इतक्या दिवस तुम्ही केलं तर काय मिळालं, तुमच्या आईवडिलांना काय मिळालं, आता हे कशाला करता फालतूचं. जे खरं आहे ते म्हणा. तुम्ही स्वतःचे गुरु होऊ शकता, मग का नाही करावं. आता आम्ही एवढं कार्य काढलेलं आहे, तर तुम्ही ते करावं आणि स्वीकारावं.